शीतल, तुम्हाला कसं कळत नाही? तो परफेक्ट पोरगा नाहीये. आम्ही तुमच्यासाठी काय काय नाही केलं हे कसं कळत नाही तुम्हाला? सुरजा, आम्ही काय काल परवापासून प्रेम करत नाही रे यांच्यावर. हे तिसरी चौथीत होतो तेव्हापासून. सुरजा, हे टेडी बेअर 8वीत असताना आमची पॉकेट मनी वाचवून आमच्या शीतलसाठी गिफ्ट आणलेलं. हे बघ, हे ग्रीटिंग कार्ड 10वीत असताना तिला द्यायला आणलं तर नाही देऊ शकलो. टॅलेंट, हा तुला आठवतंय शीतल 12वीत होती तेव्हा आपण तिच्यासाठी हे घड्याळ आणलं होतं गिफ्ट द्यायला. तिला परीक्षेसाठी बेस्ट लक पण द्यायचं होतं पण तेही देऊ शकलो नाही आणि हे पण नाही. आमचं असलेलं खरं प्रेम, ट्रू लव्ह. हे 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 आठवतंय? हे आम्ही आमच्या शीतलला द्यायला आणलं होतं, नाही देऊ शकलो. आणि माझ्या प्रेमाच्या आडवा येतोय. शीतल माझ्या आयुष्यातून जाऊ नये म्हणून मला ओपनली काय करता येत नाही. नाहीतर हे जे चिंध्या चिंध्या केल्या असतात चिंध्या. अहो भैया, पण कशावरनं शीतल आजालाच भेटायला गेली असेल? तिचं दुसरं काहीतरी काम असेल. शीतल खोटं बोलून गेलीच नसती. या आजामुळे शीतल खोटं बोलायला शिकली. यांच्यात मैत्री व्हायच्या आधी शीतल कधीच चुकली नव्हती. ती कधीच 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 चुकली नव्हती. भैया, आपण उगाच निगेटिव्ह विचार करतोय. अहो खरं तसं काय नसेल त्यांच्यात. तसं नसतं तर शीतल खोटं बोललीच नसती. त्यांच्यात फक्त मैत्री येतं वर, ठीक आहे. मैत्रीचं रूपांतर प्रेमात व्हायला कितीचा वेळ लागणार आहे? आणि तसं जर का असेल तर आजा चित्त राहणार नाही. टॅलेंट, हा, आमच्या आयुष्यात एकच स्वप्न आहे, शीतल. आणि ते स्वप्न जर का पूर्ण करता येत नसेल तर काय अर्थ आहे आमच्या जिंदगीला? या स्वप्नाच्या जो कोण मध्ये आडवा येईल त्याला इंडियात जगायचा हक्क नाही. त्याचा असंच तुकडं तुकडं करीन, तुकडं तुकडं करीन. शांत व्हा भैया. अहो बाहेर बँकेची माणसं आलेत. त्यांना सांग मी इथं नाही म्हणून. अहो असं काय करताय? आपणच बोलवलंय त्यांना. नमस्कार शिंदे साहेब. नमस्कार. सॉरी बर का, माझ्यामुळे तुम्हाला वाट बघायला लागली. बसा, बोला काय काम काढले? यास्मिन, अगं थांब की. यास्मिन, अजिबात बोलू नको माझ्यावर तू. अगं सॉरी ना, प्लीज. ते बघ, शांत हो तू आधी. काय नाही झालं. वय वय, काय नाही झालं. मग का घाबरले होतेस? मी कुठं घाबरले होते? ग बस, मने घाबरले होते कुठं? पुन्हा भी मेरे से बात मत कर. अगं यासमुळे सॉरी. माझं नाव सांगून जास तू, मग बघते तुझ्याकडं. अगं नाही जात बाई, कुठं नाही जात. पण तू रडू नकोस. सॉरी ना. आपको को पता चलता ना तो मरतीच मैं. अगं यास्मिन, असं बोलायचं नसतं. रहने दे, जाती हूँ मैं. अब वैसे भी मेरा डोका कामच नहीं कर रहा. ऐ, तुला काय झालं आता? मला जरा तरी अक्कल आहे का ग? का? काय झालं? काय व्हायचं राहिले? हा, काय व्हायचं राहिले? आणि ती आसमीवर काय चिडतेस? काय चुकलं तिचं? तुमच्या दोघांमुळे आमच्या सगळ्यांची वाट लागली असती. पण आम्ही काय मुद्दाम करतोय वय? तू मुद्दाम नाही केलंस, पण तो शाना इकडे फोक्यादारा मारा सुटला होता की.
पण आमच्या दोघांचं प्रेम एकमेकांवर आणि कळलं तर कळलं शितलीच्या घरच्यांना मी सांगल माझं तुमच्या पुरींवर प्रेम आहे. आहेच की त्याचं माझ्यावर प्रेम. हाय की मी म्हणतो उलट लय आहे. हे बघ आजा कुणाला घाबरतोय का? नाही ना. याला म्हणते डेअरिंग. कसला आलंय डेअरी. जेव्हा यास्मीने त्याला कॉल केला ना की शीतलच्या घरच्यांना बहुतेक तुमचं कळलंय. पुंग्या टाईट झालते त्याच्या. सुधरत नव्हतं त्याला काय. आम्हाला बी सुधरत नव्हतं काय. वर म्हणतो काय माहितीये का उगाच नका भेटायला गेलो. इथंच कुठेतरी भेटलो असतं ना तर किमान सांगत तरी आलं असतं. असं बोलला? मग आन काय बोलला? म्हणत होता की तिला अक्कलच नाही का उगाच तिकडे येऊन प्रपोज केला मला. मला काय करता येत नव्हतं का प्रपोज? हा का माझ्यात काय गट्स नव्हते? पण मी का केलं नाही? हा का तर मला माहित होतं हे एवढं सगळं होणार आहे. मला काय अक्कल नव्हती वय. आणि मीच नाही म्हणाय पाहिजे होतं म्हणजे एवढं सगळं घडलं नसतं. हे असं काय काय म्हणत होता. स्वतः तरी एवढं घाबरलं होतं ना आणि वरनं आम्हाला तरी एवढी बॅग घातलेलं ते काही विचारू नकोस. शेवटी मग त्यानंच मला इकडे पाठवलं काय झालं ते बघायला. हा ना रावलेले बी होते त्यानंच पाठवलं असणार आहे. जरा काळजी घ्या उगाच ना डोळे येईल असं काय करू नका. तुमची लव्ह स्टोरी ना सुरू व्हायच्या आतच संपायची. आणि काय ग ते कमवान शिका काय भानगडे? काय नाही. घरच्यांसाठी करतेस का? नाही मी जे काय करते ते आजासाठी करते. त्याला मदत व्हावी म्हणून. मला माहिती काही. नाही आणि तू त्याला काय सांगू नका जा. ठीक आहे नाही सांगत. इक्या सॉरी माझ्यामुळे उगाच तुम्हाला त्रास झाला. त्रास नाही झाला ग पण आम्हाला तुमची काळजी वाटते. तुमच्या प्रेमाला कोणाची दृष्ट लागून एवढंच वाटतं आम्हाला. आणि खरा त्रास मला तेव्हाच होईल तेव्हा तुमच्या प्रेमाला कोणाची तरी नजर लागेल. हे बघ शितली जरा सांभाळून राहा. जेवढं सोपं तुम्हाला वाटतंय ना तेवढं सोपं नाहीये. पुष्पा अगो काय कुठं पत्ता आहे तुझा? हाय घेतच काम चालल्यात जरा फेडरेशनची काय? होय अजून काय असणार? त्या फेडरेशनची अध्यक्ष झाल्यापासून लईच कामात गुंतवून घेतलंयस. येत नाहीस जात नाहीस आणि दुकानात बिजाडीलाच पाठवतीस. आता काय करणार ना. अहो ती पदच तसं आहे आणि कसं आहे जबाबदार माणसालाच मिळतं बरं का असलं पद. ते बी खरंच आहे म्हणा. बाकी आणि काय म्हणतीस? काय नाही चाललंय आपलं काम एक काम. तू नुसती फेडरेशनचीच कामं बघ. आमच्या शितलीसाठी पोरगा बघणार होतीस ते विसरलीच वाटतं. पण आता तुमच्या मनासारखं पोरग भेटायला पाहिजे ना. आणि तुमच्या अपेक्षा काही साध्या आहेत वै तवा. मग 40 पिढ्यानंतर मुलगी झाली म्हणल्यावर घरातल्या प्रत्येकाला बी वाटणारच की जावई बी कसा लाखात एक पाहिजे. अहो मिळायला काय आपण लाखात नाही खुडकून काढू.